नमस्कार, मी स्नेहा. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण प्लम केक बनवणार आहोत. बनवायला खूप सोपं आहेत. अगदी स्टेप बाय स्टेप मी हा केक बनवून दाखवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. मस्त असा मऊ हा केक होतो आणि चवीला सुद्धा छान लागतो. चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तर सर्वात आधी ना आपल्याला ऑरेंज ज्यूस लागणार आहे. तर त्यासाठी फ्रेश संत्री घ्यायची आहे. तिला आहे ना अशी कट करून घ्यायची. तर ती कापताना आहे ना आडवी कापून घ्यायची, उभी कापायची नाही आहे. तर अशी संत्री कापून घ्यायची आहे. त्यानंतर चाळणी घ्यायची आहे आणि यातला रस काढून घ्यायचा आहे. आता ही झाली पहिली पद्धत. आता एक अजून पद्धत आहे दुसरी. ती अशी की संत्री घ्यायची आहे आणि आपल्याकडे हे विस्कर असतं ना, त्याने यातला रस काढून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा सर्व रस काढून घ्यायचा आहे. खूप इझी निघतो बघा. व्यवस्थित सर्व रस असा काढून घेतला की हे गाळणीने आता हे चमच्याने चाळून घ्यायचं आहे. तर आपल्या इथे ऑरेंज ज्यूस हा तयार आहे. तर आपल्याला एक पावडर बनवून घ्यायची आहे काही मसाल्यांची. तर त्यासाठी ना थोडीशी अशी दालचिनी घ्यायची आहे, 3 लवंग घ्यायचे आहेत, 3 मिरे घ्यायची आहे आणि 3 हिरवे वेलदोडे घ्यायचे आहेत. आता हे वाटून घ्यायचे. हे साहित्य कमी असल्यामुळे वाटलं जाणार नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकायची आहे आणि वाटून घ्यायचे. आता छान अशी याची पावडर करून घ्यायची. बारीक असं हे वाटून घेतलं की त्यानंतर कढईमध्ये आपण जो ऑरेंज ज्यूस बनवून घेतलेला होता तो टाकायचा आहे. आता हा ज्यूस 1 कप आहे, त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचं आहे. त्यानंतर काजू टाकायचे आहेत, बदाम टाकायचे आहेत, थोडेसे मनुक टाकायचे आहेत, काळे मनुक टाकायचे आहेत, थोडेसे पिस्ता टाकायचा आहे, गोल चेरी असते ना तिला बारीक कट करून घ्यायची आहे ती टाकायची आहे, अक्रोड टाकायचे आहे आणि टुटी फ्रुटी टाकायची आहे. आता हे सर्व साहित्य आपण टाकलेलं आहे, सर्व ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत. तर हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. यातलं तुम्हाला काही आवडत नसेल तर ते स्किपसुद्धा तुम्ही करू शकता. तर याचं प्रमाण तुम्ही जास्त घेतलं तरी चालेल. आता हे सर्व न 5 ते 6 मिनिट छान या ज्यूसमध्ये आपण शिजवून घेणार आहोत. तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही 4 ते 5 तास हे सर्व ड्रायफ्रूट्स या ज्यूसमध्ये भिजू घालून ठेवू शकतात. वेळ कमी असेल तर हे असं शिजवूनसुद्धा घेतलं तरी चालेल. आता हे छान असं शिजवून घेतलेलं आहे. हे गार व्हायला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये अर्धा कप दही घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 कप साखर टाकायची आहे. आता दही आणि साखर छान असं फेटून घ्यायचं आहे, त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्याच्या नंतर त्यामध्ये 1 चमचा व्हॅनिला इसेन्स टाकायचा आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स केलं की त्यामध्ये अर्धा कप बटर टाकायचं आहे. आता बटर गरम करून वितळून घ्यायचं आहे आणि रूम टेम्परेचरवर त्याला आलं ते की मग त्यानंतर ते टाकायचं आहे. सर्व साहित्य हे रूम टेम्परेचरवरचंच घ्यायचं आहे. खूप जास्त थंड किंवा खूप गरम असं काहीच वापरायचं नाही. दहीसुद्धा घेताना ते जास्त आंबट घ्यायचं नाही, फ्रेश ताजं दही घ्यायचं आहे. आता हे सर्व छान असं मिक्स केलं की त्यानंतर 1.5 कप मैदा घ्यायचा आहे. मैदा हा चाळून घ्यायचा आहे, बिना चाळायचा तो घ्यायचा नाही, मैदा चाळूनच घ्यायचा आहे. मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर केला तरी चालेल. गव्हाचं पीठसुद्धा ना चाळून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित हा सर्व मैदा चाळून झाला की हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे ड्रायफ्रूट्स आणि ज्यूस आपण शिजवून घेतलेला होता ना ते सुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. आता हे सुद्धा आधी थंड होऊ द्यायचं आहे, त्याच्यानंतरच टाकायचं आहे. आता जी पावडर आपण तयार करून घेतलेली होती ना ती सुद्धा याच्यामध्ये टाकायची, चाळून टाकायची. ही पण आपण ज्यावेळेस मैदा टाकला होता त्यावेळेस ही पावडर टाकली तरी चालते.
आता हे सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे खूप घट्ट आहे त्याच्यामुळे याच्यात ना थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. याच्या मैद्याच्या अजिबात गुठळ्या राहायला नको, त्यामुळे हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. पाणी टाकताना ते थोडं थोडं लागेल तसं पाणी टाकायचं आहे. आपण या केकमध्ये ड्रायफ्रूट्स जास्त वापरणार आहे, तर ते हे बॅटर जर घट्ट राहिलं तर ते व्यवस्थित ड्रायफ्रूट्स असे राहतात. बॅटर जर पातळ झालं तर तळाशी जातात. त्यामुळे हा केक बनवायला ना बॅटर असं घट्टच पाहिजे. तुम्ही कन्सिस्टन्सी इथे बघू शकता. त्यानंतर आता केक टीन घ्यायचा आहे. बटर पेपर नसेल तर केक टीनला तेल लावायचं आहे. त्यामध्ये तेल टाकायचं आणि ते व्यवस्थित असं सर्व साईडने लावून घ्यायचं आहे. जे शिल्लक राहिलेलं तेल आहे ते काढून घ्यायचं आहे. त्यानंतर मैदा टाकायचा आहे आणि मैदासुद्धा व्यवस्थित असं सर्व केक टीनला लावून घ्यायचा आहे. व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. आता इथे केक टीन रेडी आहे. कढई प्री हीटला ठेवून द्यायची आहे. आता जे बॅटर आहे ना त्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे आणि 1 चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे. त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकल्यानंतर आहे ना खूप जास्त वेळ हे बॅटर राहू द्यायचं नाही. त्याला मिक्स करायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आणि ते टीनमध्ये टाकून लगेचच बेक करायला ठेवायचं आहे. पण मिक्स करताना ते व्यवस्थित मिक्स करा, कारण एकाच ठिकाणी ते पावडर आणि सोडा राहायला नको. त्यामुळे ते व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे. आता हे सर्व बॅटर केक टीनमध्ये टाकून घ्यायचं आहे. बॅटर टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित असं प्लेन करून घ्यायचं आहे. त्यानंतर यावर मस्त असे काजू, बदाम, मनुके टाकून छान त्याला डेकोरेट करून घ्यायचे. तुम्हाला आवडतील ते टाकायचे आहेत. बघा मी इथे काजू टाकलेले आहेत, काळे मनुके टाकलेले आहेत, त्याच्यानंतर अक्रोड टाकलेले आहेत, काही टुटी फ्रुटी टाकलेले आहेत मस्त भरपूर अशी. त्याच्यानंतर आपली जी गोलचेरी असते ना तिला छान अशी बारीक कट करून घेतलेली ती सुद्धा टाकलेली आहे. बदाम टाकलेली आहे आणि मस्त असा हा केक किती सुंदर दिसतोय ना. आता हा केक बेक करून घ्यायचा आहे. कढई प्री हीट करून घ्यायची आहे. त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि स्टँड ठेवायचं आहे. आता डायरेक्ट हा केक ठेवायचा नाही आहे. असं स्टँड नसेल तर एक प्लेट किंवा वाटी तुम्ही ठेवू शकता आणि त्यावर हा केक टीन ठेवायचा आहे. आता झाकण ठेवून 1 तास मस्त असा हा केक बेक करून घ्यायचा आहे. मला बरोबर 1 तास आणि 10 मिनिट लागलेले आहेत हा केक बेक व्हायला. सुरुवातीला गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची आहे, जास्त ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि मस्त केक बेक करून घ्यायचा आहे. बघा काय सुंदर असा ते केक दिसतोय आणि फुलला खूप छान आहे. आता हा केक बेक झाला आहे का व्यवस्थित ते बघण्यासाठी यामध्ये सुरी किंवा टूथपिक टाकून बघायची आहे. आणि आतमध्ये टाकायची, कारण आजूबाजूने केक हा बेक झालेला असतो पण आतून कच्चा असतो. त्याच्यामुळे आतून ही सुरी किंवा टूथपिक टाकायची आहे आणि बघायचं आहे त्याला बॅटर वगैरे आलेलं आहे का लागून. नसेल आलं तर केक आपला बेक झालेला आहे. आता केक आहे ना आधी छान असा थंड होऊ द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या ज्या कडा आहेत ना त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. असं कडेने सुरी ने त्याला व्यवस्थित असं मोकळं करून घ्यायचं आहे. अगदी अलगद हा केक निघतो, अजिबात तुटत नाही. वाटत सुद्धा नाही की आपण विदाऊट बटर पेपरने हा केक बनवलेला आहे. बघा काहीच तुटत नाही. मस्त असा केक तयार होतो आणि खूप छान दिसतोय ना केक. चवीला सुद्धा खूप छान लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि खूप मस्त मऊ असा हा केक होतो. इथे बघू शकताय तुम्ही आतून किती तो छान असा बेक झालेला आहे. रंगसुद्धा खूप छान असा आलेला आहे आणि बघा किती छान असा मऊ हा केक तयार झाला आहे. तर कशी वाटली रेसिपी सांगा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.